फायनली आपला मुंबई गोवा हायवे कनेक्टेड. होप देवा सगळ्या रस्त्याचं काम आहे ना लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि आम्ही याच रस्त्याने मुंबई टू गोवा करू दे, ते पण काही तासांमध्ये. फक्त लाईफमध्ये पहिल्यांदा आपला कशेडी भोगदा, 2 दिवसामध्ये 1000 व्ह्यूज. पण आहे ना लोक आपला चॅनल जो आहे ना आपली मराठी लोक सबस्क्राईब करत नाही रे, फक्त व्हिडिओ बघतात आणि निघून जातात. मागच्या वेळी आलो तेव्हा पण काम सुरू होतो. चालू हो रे परमेश्वरा. यार काय प्रॉब्लेम झाला यार. ठीक आहे चला मामा मामी आजींना पण सांगा, मग आजींना भेटलोच नाही. ठीक आहे येऊ. ठीक आहे नाही पडणार, येतो मामा लवकरच. यार किती चांगली फॅमिली आहे ना, गुड बाय बोलायचं अजिबात मन नाही. इथे पण भरून आलं रे असं काय. एवढी यांनी मदत केली, ते आपली चावी हरवली होती तेव्हा जाम रामायण झालं होतं. मित्राची फॅमिली पण आपली फॅमिली होऊन बसली. असंच असतं, कोकणातली माणसं साधी गोळी बोलतात ना ते असंच. चला तर आपण आहे आता मसुरेमध्ये आणि सकाळचे बरोबर वाजले असतील, एक मिनटं हां, सकाळचे 6:56 ऑलमोस्ट 7 वाजत आलेत. आणि आपण आहोत आता मसुरे मालवणमध्ये आणि आपण आता टुवर्ड जातो आहे कणकवली. कणकवलीला आपल्याला आपलं पेट्रोल फुल करायचं आहे आणि तिथून आपल्याला पुढे निघायचं आहे. गोवा मुंबई हायवे कनेक्ट करून आपल्याला सरळ निघायचं आहे खेडसाठी. तर आज तर आपण बरोबर ऑन टाईम आहोत. सकाळी 6 वाजता निघायचा विचार होता, पण सकाळी 6 वाजता अंधार होता पूर्ण. ओला अंधारात नको निघायला बाबा, उजेड असू दे. कोकणातले तर रस्ते आपल्याला माहिती नाही आहेत, त्यापेक्षा आपण आहे ना सकाळी उजेड जरा होऊ दे मग निघू. जाग तर मला 5 वाजता आलेली जायचं आहे. तर 5 दिवस आपल्याकडे गाडी नव्हती ना ठाण्याला आपल्या, तर जीव पूर्ण वरती खाली झालेला. बोलते कशी असेल आपली गाडी, तर काय टेन्शन नव्हतं. मामांचेच भाऊ होते, मामांच्या भावांच्या घरी होती, तर काय टेन्शन नव्हतं की गाडी आपल्याच लोकांकडे आहे, गाडीला एक धक्कासुद्धा लागणार नाही. यार हे रस्ते आता आहे ना, जोपर्यंत पुढची कुठली राईड अशी कोकणात होत नाही ना, हे रस्ते खूप मिस करणार आहे मी. इकडचे वळणाचे रस्ते. चला सो आपले सूर्यदेव पण समोर दिसले. आता या सनराईजसोबत आपण आहे ना परत आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर हॅलो अँड गुड मॉर्निंग, मी विश्वास जाधव AKA गरीब रायडर. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण करत होतो आपली कोकण कोस्टल सिरीज आणि त्या कोकण कोस्टल सिरीजच्या शेवटच्या दिवशी आपल्याकडून झाला आहे कांड. आपल्या 6व्या दिवशी आपण आपली चावी बसलो हरवून. ठीक आहे, आणि आपली गाडी अडकली त्याच आणि आपण आपली सावंतवाडी दिवा ट्रेन पकडून आपण पुन्हा आलो ठाण्याला, कारण आपल्याला आपलं ऑफिसला जायचं होतं. आणि ऑफिसमध्ये गेल्या मी पुन्हा एकदा इन्फॉर्म केलं की सर आमच्या गाडीची चावीचं असं असं झालं आहे, तर मला पुन्हा एकदा जावं लागणार आहे गावाला. तर सर बोलतात मजा आहे रे तेरे, तुम्ही घुम रे हो. तरी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा हे रस्ते आपण STने बघून ठेवले होते. STने कसे आहेत ते रस्ते, मध्ये जरा खडखड पण आहेत काही ठिकाणी. सर तर कणकवली इथून काय 30 किलोमीटरच आहे, तर कणकवलीपर्यंत त्यांना स्ट्रेच करून ठेवूया, मग आपला कनेक्ट होईल गोवा मुंबई हायवे. तिथे आपण आपली राईड जी आहे राजापूरपर्यंत कंटिन्यू करायची आहे. राजापूरनंतर बघायचं आहे, माझ्या मित्राला कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांनी कसं हे संगमेश्वरसाठी कुठल्या रोडने टाकले होते, कारण तिथे पण अजून कन्फ्युजन आहे. काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी नाही, तर बघू. तर आपण आहे ना आता इथे थोडीशी गप्पा मारू आणि कणकवलीपर्यंत स्ट्रेच करू. काय मिस करू ना करू तर आपली फॅमिली, भोगले फॅमिली आणि आपले हे रस्ते हे खूप मिस करणार आहे मी. कुठे काय. चला तर आपली आहे ना सेटिंग एकदा परत चेक करून घेतली आपण. कॅमेराची सेटिंग चेंज झाली होती, तो विंड नॉईस आता येणार नाही. अरे सकाळचा गारवा आहे ना बाबा गारडलेवर ग्लास घालायला पाहिजे होते, ग्लास मागे ठेवले मी. चढत होते काय हरकत नाही, हा गारवा पण चालेल आपल्याला.
सकाळचे 7:35 आणि आपण पोचलो आहोत आता कणकवलीला. बरं 40 मिनटात आलो आपण मसुऱ्यापासून ते कणकवलीपर्यंत. तर आपल्याला सगळ्यात पहिलं काम करायचं आहे आता पेट्रोल फिलअप करून घ्यायचं आहे. पॉवर पेट्रोल भेटलं तर आपली चांदी होऊन जाईल. इथे पॉवर पेट्रोल असावं आहे. तर इथे एक पेट्रोल पंप दाखवते मला, कारण पेट्रोल पंपचा मॅप लावला होता आपण. बघा HP पेट्रोलियम आहे. तर इथे तर पॉवर आहे का विचारलं पाहिजे. चला तर पहिलं मॅप सेट करून घेऊया. तर इथून जायचं आहे आपल्याला खेड उगवतवाडीला. तर पेट्रोल आपण फुल केलं. तर इथे आपल्याला ना पॉवर पेट्रोल तर नाही भेटलं आपल्याला, नॉर्मल पेट्रोलने आज काम चालवूया. तर सकाळच्या बरोबर 7:45 झालेत आणि आपण आता कणकवलीपासून निघतो आहे पुढच्या आपल्या प्रवासाला. एकदा हायवे कनेक्ट करू आणि मग बोलू आपण. चला हायवे तर कनेक्ट झाला, इथेच होता रे, म्हटलं अजून आहे की काय. फायनली आपला मुंबई गोवा हायवे कनेक्टेड. तर आता आपण गप्पा मारू. तर आपण सकाळचे 7:45 वाजले. आपण आता कणकवली आपण सोडलेलं आहे आणि आता सरळ जात आहोत आपण संगमेश्वरच्या दिशेने. आणि आज जायचं आहे आपल्याला खेडमध्ये आपल्या मित्राच्या गावाला. आज त्याच्या घरी पालखी येणार आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आज त्यांच्या गावामध्ये नमनचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. नमन मी कधी पाहिलं नव्हतं, तर आज पहिल्यांदा बघेन. तर एकंदरीत आहे ना परत येण्याचा निर्णय आहे ना बरोबर एकदम परफेक्ट बसला माझा, हा का, टायमिंगवर बसला एकदम. तर इथून ते खेड दाखवत आहे, म्हणजे खेडमध्ये तर गाव आहे उगवतवाडी करून. तर इथून आहे 230 किलोमीटर. अरायविंग टायमिंग दाखवत आहे 4.5 तास. थैली लास्ट टाइम ऋषी गेला होता सोलो, तर तो बोलला राजापूरपर्यंत रस्ता ओके आहे, पण संगमेश्वरला जायला त्याला कॉन्टॅक्ट करावं लागेल. राजापूर इथून दाखवते बरोबर 55 किलोमीटर. 55 किलोमीटर म्हणजे 1 तास लागेल आपल्याला जायला. आपली आता ॲव्हरेज जी स्पीड आहे ती आहे 80वरती आपण सध्या क्रूज करू, कारण आपण आहे ना पेट्रोल भरलं आहे नॉर्मलचं. तर नॉर्मल पेट्रोलवर आपलं 350 रुपयामध्ये आपली टाकी फुल झाली. ऑलरेडी आपलं पॉवर पेट्रोल होतं. काल थोडं मालवणमध्ये फिरलं म्हणून इकडे तिकडे पेट्रोल झालं आपलं, पण हरकत नाही. 350 रुपयामध्ये आपण आता आपली गाडी जाते 200 किलोमीटर जाते, म्हणजे ही गाडी आपली खेडपर्यंत जाईल. खेडच्या आधी कुठे तर पॉवर पेट्रोल भेटलं तर आपण ते फुल करून घेऊ. तर आपण ही राईड करतोय ना, हा आपला आहे परतीचा प्रवास मालवण ते मुंबईचा. तर आज खेडमध्ये थांबणार आहे. तर ह्या 2 दिवसाची आहे ना राईड आहे ना, ती एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर करेन, दुसरा काय सेपरेट व्हिडिओ बनवणार नाही. तर काल आपण गेलो होतो तारकर्लीला. काल होता 19 मार्च आणि काल होती कोकणामध्ये रंगपंचमी. तर आपल्या इथे चिपळूण दापोली बाजूला कसं रंगपंचमी रंगाने होळी खेळतात, आणि ह्या बाजूला तळ कोकणामध्ये आपल्या मालवण मसुरे सावंतवाडी या बाजूला आहे ना सोंग करतात. तर ते व्हिडिओ काल मी रेकॉर्ड केली होती. तर ती सेपरेट व्हिडिओ पण आहे ना मी पोस्ट करेन जे मी पाहिलं तिकडे. इथून 6 लेन हायवे सुरू आहे आपला. काही ठिकाणी 4 लेन, काही ठिकाणी 6 लेन. काय बात आहे चांगला रस्ता. हो देवा, सगळ्या रस्त्याचं काम आहे ना लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि आम्ही याच रस्त्याने मुंबई टू गोवा करू दे, ते पण काही तासांमध्ये. फक्त दिवस पण नाही, काही तासांमध्ये. हा रस्ता झाला ना मुंबई गोवा राईड करायला एवढी मजा येणार आहे, ती पण सोलो असू दे मित्रांसोबत असू दे. कारण ह्या रस्त्यावरती ऑलमोस्ट घाट सेक्शन आहेत ते स्किप झालेले आहेत. राईडमध्ये जी चूक केली होती आपण चावी हरवण्याची, आणि अजून एक चूक केली होती आपण चावी विसरण्याची. आता ठाण्याला जाईन ना तर 3-4 चावी एक्स्ट्रा बनवून ठेवणार आहे, त्या पण सोबत घेऊन येणार आहे. एक हरवली ही काढ, ती हरवली तर ही काढ. कारण आपण आहे ना आजकाल जाम विसरत चाललेलं आहे आपलं सामान वगैरे. काय माहिती काय झालेलं आहे आपल्याला. जाम हलगर्जीपणा दाखवला मी या राईडमध्ये. एक तर राईडची आयटनरी पूर्ण बदलून केली, त्यामध्ये आपली चावी हरवली, डबल फेरी झाली ठाण्याला. खर्चाचं जाऊ द्या, एकतर नशीब तिकडे लॉक वगैरे काय तोडा बनायला लागला,
आणि तेव्हा होता होळी पौर्णिमेचा दिवस. तर कुठला मेकॅनिक वगैरे काही अवेलेबल नव्हतं. गाडी गप्पा टो केली, तिकडे मामाच्या घरी ठेवली आणि परत आपण ठाण्याला आलो. ठाण्यावरून परत गेलो तिकीट काढून बसमध्ये त्यात एवढ्या लांब त्या ट्रॅव्हल्सचा प्रवास आपल्याला डोकं करून आलं. बोलतं जाऊ द्या, बोललं आता एवढं काय आहे तर पुढचे. तर हा एक धडा आहे आपल्यासाठी. प्रत्येक राईडच्या वेळेला काही ना काहीतरी कांड होतोच आणि त्या कांडमधून आपण नवीन काहीतरी शिकतो. तर ती चूक आपण पुन्हा करणार नाही. चला तर मग आपली व्हिडिओ कंटिन्यू करू आपली सरळ. तर आपण आहे ना, आज तारीख आहे 20 मार्च 2025 आणि आपण आज राईड करत आहोत मालवण ते खेड. खेडला आपल्या आहे मित्राचं घर, त्याच्या घरी आज पालखी आणि नमनचा सोहळा तो एन्जॉय करायला आपण आज जात आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा तुम्ही. मी चेक करतो, बापरे लोक ना आपल्या व्हिडिओतला हजार व्ह्यूज येत आहेत. आपली कोकण राईडची जी पहिली व्हिडिओ होती ना त्याला एकदम चांगला रिस्पॉन्स आला. एकदम 2 दिवसामध्ये 1000 व्ह्यूज. पण आहे ना, लोक आपला चॅनल जो आहे ना, आपली मराठी लोक सबस्क्राईब करत नाही रे, फक्त व्हिडिओ बघतात आणि निघून जातात. एक तर आपण व्हिडिओ बनवतो मराठीमध्ये, बरोबर, तर महाराष्ट्रभर तर आपले व्हिडिओ बघत असतील. अरे हिंदीतले लोक आपले व्हिडिओ बघतात माहिती आहेत का. माझे मित्र तर मराठी शिकले, ज्यांना हे मराठी येत पण नव्हती ना त्यांनी आपले व्हिडिओज बघायला ते मराठी शिकून घेतली आहे. तर एक कुठेतरी तो सबस्क्रायबरचा काउंट वाढला ना तर एक कुठेतरी चांगला कंटेंट मी अजून डिलिव्हर करेन. कारण ना एवढी लोकं जर कनेक्ट झाली ना तर कुठेतरी कॉन्फिडन्स होतं, अरे एवढी लोकं आपल्याला बघणार आहेत तर आपण आहे ना अजून चांगला कंटेंट बनवूया, असं असतं ते. जर आपली ही कोकण सिरीज तुम्हाला आवडली असेल तर आपली ही कोकण सिरीज शेअर करा सगळ्यांसोबत आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. खरं तर ना मी हे कधी जास्त बोलत नाही पण बोलायला पाहिजे असं वाटतंय मला आता. ज्यांना माहिती आहे व्हिडिओज बनवायला किती मेहनत लागते ती लोक आहे ना बरोबर सबस्क्राईब करतात चॅनलला. माझं असं आहे की मी व्हिडिओ अपलोड केली ना तर माझी व्हिडिओ मी परत बघत नाहीत. पण आहे ना कुठल्या राईडला निघत असेल ना तेव्हा मी चेक करतो की आपल्या चॅनलवरती हे किती व्ह्यूज किती आले, सबस्क्रायबर्स किती आले. तेव्हा आहे ना थोडंसं कुठेतरी निराशा होते माहिती आहे का, की आपण एवढी मेहनत करतो आणि आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर्स काउंट वाढत नाही आहे. तर कुठेतरी आहे ना निराशा होते आणि कुठेतरी आहे ना आपली मेहनत कुठेतरी आहे ना वाया जाते असं वाटते. पण आहे ना जास्त व्ह्यूज आले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली व्हिडिओ तर तेवढं समाधान पण वाटतं की आपली व्हिडिओज एवढे जण बघतायत. तर सगळ्यांना एकच सांगेन की आहे ना आपल्या ह्या मोटो ब्लॉगमध्ये आहे ना भरपूर मेहनत लागते. शूट करण्यामध्ये, बोलण्यामध्ये, माईक सेटअपमध्ये, कुठेतरी ऑडिओचा बरोबर काही येत नाही तर तो ऑडिओ इन्हान्स करण्यामध्ये, एडिटिंगमध्ये. तर एडिटिंग अजून मला येत नाही नीट, ती अजून मी शिकतो आहे. तो एक वेगळा ताप आहे डोक्याला. एडिटिंगमध्ये काही ना काहीतरी राहून जाते, ते एक वेगळा ताप आहे. आणि आता हे व्हिडिओ रेकॉर्ड होते तर ती आपली जेवढी पण तसाची रेकॉर्डिंग आहे सगळी आपल्याला चेक करावी लागते घरी जाऊन परत. त्यात आपल्याकडे स्टोरेज डिव्हाइस नाही आहेत. आपले हे एक 10-10 मिनटाच्या व्हिडिओ आपल्या 3-4 GBच्या होत आहेत. असे करून एकदम जी एका राईडचा जो आपल्या एका राईडचा जो व्हिडिओचं हे साईज आहे पूर्ण मिळून एका राईडची फक्त एका दिवसाची ती जाते 80-90 GBच्या आसपास. तर हे सगळं स्टोरेज करायला जाम वैताग येतो. कुठे स्टोरेज करू असं होतं ते. तर फोनमध्ये सारखी जागा आपल्याला खाली करावी लागते. आपला फोन पण आहे 256 GB, त्यातला 100 GB भरला आहे, 100 GB खाली आहे, बाकीचं सॉफ्टवेअर आहे सगळे. आणि एवढे आहेत ते मोबाईलवरती एडिट होणार नाही कारण एक हेडफोन नाही आहेत आपल्याकडे. त्यात सगळं साऊंड वगैरे एडिट आहे, ते वैताग येईल डोक्याला. त्यापेक्षा घरी जाऊन एडिट केलेलं बरं, असं आहे सगळं. जाम वैताग आहे माहिती आहे का. सुरुवातीला ना एवढा त्रास येतो ना. तर एकंदरीत मला म्हणायचं आहे मेहनत खूप आहे. तर नवीन कोणी येतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मग थँक्यू. आयुष्यावर राजापूरपर्यंतचा रोड आहे ना बापरे एकदम बटर स्मूथ आहे एकदम रे. थोडेफार आहे ना ते कॉन्क्रीटचे रोड आहेत ना ती थोडासा बंपी आहे पण आपल्या गाडीचे टायर छोटे आहेत ना तर तसं म्हणून तर बंपी वाटणार. जर कुठली चांगली गाडी तुम्ही आणली डॉमिनार, एक्सपल्स वगैरे नाही तर स्पोर्ट्स ॲडव्हेंचर गाडी तर एवढा काही जाणवणार नाही तुम्हाला. पण राजापूरपर्यंतचा रस्ता आतापर्यंत ओ बापरा मक्कन एकदम घसरलो.
मैं तो यहाँ पे फिसल गया, तो वाला सीन आहे. असे रस्ते मला ना ते साताऱ्याचे रस्ते आठवले. जेव्हा आपण सातारा राईड केली होती ना, सॉरी सातारा राईड नाही, आपण आपली कोल्हापूर पंढरपूरची राईड केली होती ना, येताना सातारा लागला होता. तिकडचे रस्ते पण सेम असतात, डुप्लिकेट. असं वाटतं तिकडचे कॉपी मारतात, तिकडे पेस्ट केलेत असं वाटतं इथे. आता बघता बघता राजापूर कधी येईल ना ते कळणार नाही. तर आपण कणकोलीपासून जे डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं होतं ते होतं 230 किलोमीटर आणि आपण मालवणपासून जे आलो ते होतं 30 किलोमीटर. म्हणजे आतापर्यंत होईल 50 किलोमीटरची राईड आपली झालेली आहे. तर मी ट्रिप इंटर वगैरे काय सेट केला नाही, कारण आपला पूर्ण जो डॅशबोर्ड आहे आपला स्पीडोमीटरमध्ये काहीतरी खराबी आली आहे, सॉफ्टवेअर करप्ट झाला आहे आपला. तर ते टायमर वगैरे सेट नाही होत आहे आपलं. फक्त आपले गाडीचे किलोमीटर्स आहेत ते बरोबर मात्र काउंट होत आहेत, बाकीचं काही नाही होत आहे. तर जे काही आहे ते गुगलच्या भरोसे आहे आपण, आणि ऑफलाईन मॅपच्या भरोसे. कोकणात आलो होतो आपण आपले ऑफलाईन मॅप आहे ते चालू केले होते नशीब. आणि कोकणात येण्याआधी आपण आपले जे ऑफलाईन मॅप्स आहेत ते आपण डाउनलोड करून ठेवले होते, कारण कोकणातील नेटवर्क आपल्याला माहिती आहे, ओळखून आहेत आपण. आपल्यासाठी चलते कोणी मिळेगा ना, तुम्हारा नंबर नाही आहे इसमें. आणि हायवे आणि जे आपले गावातले रस्ते कंट्री साईड रोड्स, त्यामध्ये फरक बघा ना किती आहे. फक्त 5 मिनटाचा फक्त फरक आहे. आपण मालवणपासून ते कणकवली, म्हणजे इथे मालवणपासून नाही, मालवणमध्ये मसुरे करून एक गाव आहे, मसुरेपासून ते कणकवली बरोबर 30 किलोमीटरचं अंतर होतं. ते आपल्याला पार करायला 40 मिनटं लागली. आणि तेच रस्ते हायवेने आपले 25 मिनटामध्ये झालं. म्हणजे आत्तापर्यंत आपली 60 किलोमीटरची राईड कंप्लीट झालेली आहे. मी आता सरळ तुम्हाला राजापूर नंतर भेटेल. स्टोरेज पण वाचायचे आहे, कॅमेऱ्याची मेमरी फुल होत नाही. तर आपली सकाळचे वाजलेत बरोबर 8:15 आणि आपण पोचले आहोत खारेपाटणला. आणि खारेपाटणचा हा ब्रिज तर आपल्या डाव्या बाजूला आहे, ती आहे वाघोटन नदी. बरोबर असेल, मी तर बरोबर चुकत नसेल तर वाघोटनच आहे ना. हो, वाघोटनच आहे, वाघोटन नदी. आणि असे रस्ते असतील ना तर अंतर कधी आणि कसं कापलं जातं काय कळून सुद्धा येत नाही. पण एक आहे की रस्ते असे मोकळे भेटले तर गाडी पळवायची असं वगैरे काही नाही बाबा. जी आपण नॉर्मल आपली जी ॲव्हरेज स्पीड आहे, ज्या स्पीडला आपल्याला सवय आहे त्या स्पीडला आपण आपली क्रुझिंग स्पीड ठेवायची आपल्याला आणि चालत राहायचं आहे. तर आपण आता 70वरती, तर 80 नको, आपण आता 70वरती आपली क्रुझिंग स्पीड ठेवू, कारण 30 किलोमीटरला गाडी आपली 30 किलोमीटर पण नाही चालली आणि एक गाडी आपली डाऊन झाली. राजापूर 16, लांजा 45, मुंबई 441. आपण आज मुंबईला नाही जात आहोत, आपण आज जात आहोत खेडला. खरं तर आपण एका दिवसात पण एक राईड करू शकतो, पण आपण थांबून गेलेलं बरं, कारण नमन बघायला भेटतं आहे, तर थांबलेलं काय वाईट. आणि एक दिवस आपल्याकडे आहेच तसा. आणि आपल्याकडे उद्याचा पण एक दिवस आहे. उद्यापर्यंत आपण उद्या आपण दुपारपर्यंत ठाण्याला पोचून जाऊ आणि नाईटला आपल्याला जायचे कामाला. 8 वाजलेत आणि आपण आता आहे जैतापूरला. फीस प्लाझा टोल नाका, आजच्या दिवसाचा पहिला टोल नाका आहे, तो पण बंद आहे. जेव्हा काम संपेल तेव्हा चालू होईल, तेव्हा इथे रहदारी बापरे होईल. तर आपण राईड सुरू करून आपल्याला बरोबर 1.5 तास झाला आहे आणि आपण आपले आजचे 80 किलोमीटर आहेत ते कवर केलेले आहेत. तर सकाळचे बरोबर 8:30 वाजलेत आणि आपण आहे आता राजापूरमध्ये. इथून तरी खेड आपल्याला दाखवते 175 किलोमीटर. काय नाही, सावकाश जाऊ, आपल्याकडे बराच वेळ आहे आता. अरे यार, एक गडबड झाली, आपल्याला इथून खाली जायचं होतं. थोडासा कॉर्नर परत थोडासा मागे जाऊ आपण.
आपल्याला इथून तर हे वाटूळ हे गाव आहे, वाटूळ. तर ही वाटूळ गाव आहे. इथून आपल्याला हा राईड घ्यायचा आहे संगमेश्वरसाठी. कारण पुढच्या रस्त्या का ऋषी बोलला होता, मागच्या ऋषी त्या रस्त्याने गेलेला, तर तिकडून खूप रस्ता खराब आहे बोलतात. तर ह्या रस्त्याच्या हा रस्त्याचा मॅप आहे आपल्याकडे, ऋषीने पाठवून ठेवलेला, या रस्त्याने ये. तर इथून आहे साखरपा 36, देवरुख 50 आणि हा सरळ निघतो संगमेश्वरला. 67 किलोमीटर्स आहे इथून. थोडंसं पाणी ब्रेक घेऊ इथे आपण, गाडीला थोडा आराम. तर आपण आहे आता वाटूळ गावामध्ये आणि आपण मसुरेपासून ते इथपर्यंत अंतर कवर केलं आहे. ते टोटल आपण 112 किलोमीटरचं अंतर आपण कवर केलं आहे मसुरेपासून ते इथपर्यंत. तर 100पेक्षा जास्त किलोमीटर झाले. गाडीला थोडा आराम पण देऊ आणि आपण आपला ब्रेक पण इथे कंटिन्यू करू. तर सकाळचे वाजलेत 9 आणि आपण आता जात आहोत टुवर्ड्स संगमेश्वर. तर हा आहे आपला देवरुख संगमेश्वर रोड. तर याच रोडवरून 70 किलोमीटर आपण कंटिन्यू करणार आहोत संगमेश्वरसाठी. आणि संगमेश्वरमध्ये आजचा आपला दुसरा ब्रेक घेऊ आपण. तर इथपर्यंत आपण आपले 112 किलोमीटर कंप्लीट केले होते. तर इथे आपण थोडासा रेस्ट घेतला, गाडीला पण आराम दिला, पाणी वगैरे प्यायलो आणि 15-20 मिनटानंतर आपण आपली राईड आहे ते कंटिन्यू करत आहोत. तर 112 किलोमीटरची राईड आपली कंप्लीट झालेली आहे आणि 157 किलोमीटर्स अजून बाकी आहेत. तर आपण आता कंटिन्यू करतो आहे देवरुख संगमेश्वर रोडवरती. 70 किलोमीटरपर्यंत स्ट्रेच करू आपण संगमेश्वरला. आणि हा रस्ता जो आहे ना सरळ कनेक्ट होतो संगमेश्वरमध्ये कसब्याजवळ. तर या रस्त्यावर कदाचित आपल्याला आहे ना गाड्या भेटतील, कारण आपण एकटेच नाही आहे ज्यांना शॉर्टकट नाही आहे हा. एकतर तो खराब रस्ता वाचवायचा आहे ना, हा रोड आहे हा. कारण लांजा हातखंबा त्या मार्गे एकदम खराब रोड आहे, रोडची कंडिशन वाटतं बरोबर नाही अजून. तर हा रस्ता ऑप्शनल आहे संगमेश्वरपर्यंत जायला. तर याच रस्त्यावरती ट्रॅफिक आपल्याला भेटेल, गाड्या वगैरे असतील, समोरून ट्रक ST वगैरे पण असतील या वेळेला. तर तरी सध्या आपण वेळेत आहे, एवढे तरी ट्रॅफिक नसतील. जसं दुपार होईल तसं पुढे जाऊ, जसं दिवस आपला वाढत जाईल तर तसं या रोडवर पण ट्रॅफिक आपल्याला बघायला भेटेल. तर संगमेश्वरपर्यंत आपण इथून आरामातच जाऊ, कारण अपरिचित रस्ता आहे, वळणावळणाचे रस्ते आहेत आणि समोरून असे ओव्हरटेक करणारे ट्रकवाले आहेत या रस्त्यावरती. त्याला काय करत आहे आता, थांब ना जरा. तर संगमेश्वर आहे इथून वाटवळ गावापासून ॲप्रॉक्स 70 किलोमीटर. तर आपण सरळ संगमेश्वरलाच बाहेर पडू सरळ आणि कनेक्ट करू परत आपला गोवा मुंबई हायवे आणि तिकडे परत आपण पुढचा प्रवास आपला कंटिन्यू करायचा. तिकडे परत आपली बडबड चालू व्हायची आपली तिकडे. 11 वाजत आलेत आणि आपण पोचलो आता संगमेश्वरात. इथून घ्यायचं आपल्याला हा राईट. संगमेश्वरला भयंकर काम चालू आहे पण रस्त्याचं, बापरे इथे ट्रॅफिक खूप आहे संगमेश्वरला. तर सकाळचे 11 वाजलेत आणि आपली खेडपर्यंत अजून तरी 90 किलोमीटरची राईड अजून बाकी आहे आपली. तर सकाळी 7 वाजल्यापासून 170 किलोमीटरची आपण राईड आहे ती कंप्लीट केलेली आहे. मला तर विचार आहे इकडे एवढ्या गाड्या वगैरे आहेत ना, तर मी इथे काय ब्रेक घेत नाही. मी हळूहळू करत चिपळूणपर्यंत जातो, तिकडे काय तो ब्रेक घेतो आपला. लागली पण होती, डायव्हर्जन लागलं परत. डायव्हर्जन बघू आता कुठपर्यंत आहे. आता आपली ॲव्हरेज आहे ती स्पीड 70वर आपली क्रूज करू, कारण जास्त डिस्टन्स तर बाकी नाही आहे. चिपळूणमध्ये थोडासा थांबायचं भेटलं तर थांबू आपण. आता कोकणातला शिमगोत्सव ऑलमोस्ट आहे ना संपत आला आहे आणि सगळे आपले चाकरमानी चाललेत आपापल्या घरी मुंबईला. आपल्या गावाला बाय बोलणं किती कठीण असतं ना. आप याद रखोगे तो हम भी याद रखेंगे,
वरना याददाश्त तो हमारी भी कमजोर है. माझ्यासाठी लिहिले वाटतं ह्यानी. आई शपथ या डायव्हर्जन. आजकाल मी बऱ्याच गोष्टी विचारतोय ना, त्यांनी हा कोट माझ्यासाठी लिहिला आहे. मागच्या वेळी आलो तेव्हा पण काम सुरू होतो संगमेश्वरला आहे ना. मी 2022 आलेलो इकडचं संगमेश्वरमध्ये. तुम्हाला सांगायची गरज नाही काय आहे ते. आपलं छत्रपती संभाजी महाराजांना इकडेच आपलं पकडलं गेलं होतं ते सरदेसाईचा वाडा आणि प्लस कर्णेश्वर मंदिर, सप्तेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर अशी बरीच मंदिरं आहेत तिथे. आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा जीवनाचा सगळ्यात जास्त वेळ इथे संगमेश्वरमध्येच त्यांनी घालवला होता. हे शक्यतो मला माहिती नाही किती, पण मी आपलं विश्वास पाटील यांचं पुस्तक वाचले संभाजी, ह्याच्यातून मला ती नॉलेज आहे. आणि ना माझं फिरणं वगैरे जेवढं पण होतं आहे ना, सगळं या इतिहासामुळे होते. आपल्या इतिहासाची पुस्तकं वाचून, जेवढे व्हिडिओज बघून, सगळ्या गोष्टी ऐकून, जेवढे पण त्यामध्ये लोकेशन आहेत ना, त्यानुसार आपले प्लॅन चाललेले आहेत. तर हेच की संगमेश्वर तर क्रॉस केलं. इथे संगमेश्वरचाच फक्त पट्टा जो आहे ना खराब आहे. बाकी ऋषी आला होता, ऋषी बोलतो संगमेश्वरचा पुढचा सगळा रस्ता जो आहे हा चांगला आहे. आता बघू किती खरं किती खोटं कुठली गाडी. तर मी म्हणत होतो आपण आता संगमेश्वर सोडलं. संगमेश्वरपासून ते आपली 85 किलोमीटरची राईड अजून बाकी आहे. आणि हे म्हणत होतं मी संगमेश्वर मी आलो होतो 2023 तेव्हा पण तिथेच काम चालू होतं. आता पण तिथेच काम चालू आहे. एवढे 3 वर्ष करतायत का त्या रोडवरती मला अजून माहिती नाही. आणि मी 2023 आहे ना रेल्वेने आलो होतो संगमेश्वर फिरायला आपलं. तर रेल्वेने आणि मी संगमेश्वरपर्यंत आहे ना आपलं जिथे कसबा आहे, जिथे महाराजांचा पुतळा आणि कर्णेश्वर मंदिर आहे आणि सरदेसाईंचा वाडा आहे, इथपर्यंत मी चालत गेलेलो 8 किलोमीटर. तर रस्त्यावरचं जे काम चालू होतं ना ते कालही तिथे होतं आणि आज पण तिथेच आहे. ते दगडसुद्धा हल्ला नाही असं वाटतंय. या संगमेश्वराचा पट्टा लवकर काम थांबू दे बाबा तेव्हा. चला कुठेतरी आहे ना आपल्याला थोडासा ब्रेक घेतला पाहिजे, कारण 70 किलोमीटर आपण नॉनस्टॉप आलो आहे. ऊन पण थोडं डोक्यावर आले. पाणी ब्रेक बनतो आपला. परत हायवेवरती कनेक्ट होणं ना मस्त वाटते माहिती आहे का. ते घाटातले रस्ते नको बाबा. थोडेफार ठीक आहेत, 5-6 किलोमीटर वगैरे असा घाट ठीक आहे, पण असे लांबचा पट्टा कापायचा असेल मग आपल्या हायवे राईड्सच मस्त. सावर्डे 2 किलोमीटरवरती आलं आहे. तर सावर्डेमध्ये थोडं थांबू, पाणी ब्रेक आणि आपल्या गाडीला पण आराम देऊ. तर एवढा सफेद आहे ना, डोळे हे झाले पूर्ण. अशा गरम एवढं झालं हँडल पण पकडता येत नाही बाबा. दादा आपण सावर्डेमध्ये तर दुपारचे ऑलमोस्ट ना 12 वाजत आलेत. तर विचार करतोय मी इकडेच काहीतरी खाऊन घेऊ. इकडे हॉटेल नाहीत की मलाच दिसत नाही आहेत. इकडे आहे खायला, इथे काहीतरी खाऊन टाकू पटकन. त्यापैकी सावलीत गाडी लावूया. आपण आता सावर्डेमध्ये दुपारचे जवळजवळ 12:30 वाजत आलेत आणि इथेच आपण आपलं जेवणसुद्धा केलं इथे. तर आपल्याला इथून जायचं आहे खेडला. खेड इथे जवळपास अजून दाखवते तरी 60 किलोमीटर. चला इथून आता थेट आपण आता खेडला जाणार आहेत भरणा नाकापर्यंत नॉनस्टॉप. शपथ गरम हवा जी येते ना सर डोळ्यावरती लागते बाबा विचारू नका. चला तर आपली आता नॉर्मल क्रुझिंग स्पीड ठेवूया आणि खेडपर्यंत आपली जी राईड आहे ना ती कंटिन्यू करूया. खेड हायवेने दाखवते 44 किलोमीटर. खेड भरणा नाक्यापर्यंत दाखवत असेल, त्याच्या आतमध्ये जाते थोडं आपल्याला. त्यानं हवा यायला थोडी जागा ठेवली आहे. फोन गरम होते ना असा बेकारवाला. यावर्षी आहे ना या 2 महिन्यात कोकण काय माझा हात सोडत नाही आहे. पहिले अलिबाग राईड झाली, नंतर आपली कोकण कोस्टल राईड झाली, मग आपण गोव्यावरून परत आलो मसुरेमध्ये 1-2 दिवस थांबलो आपण मालवणमध्ये.
कोकणात असं बघायला गेलं तर भरपूर काय आहे. अजून कोकणातले घाट रस्ते आपले बाकी आहेत. आपला आंबोली घाट बाकी आहे, आपला अनुस्कुरा घाट बाकी आहे, आपला आंबा घाट बाकी आहे, फोंडा घाट बाकी आहे. अजून पण बरेच घाट असे आहेत ना, घाट रस्ते एक्सप्लोअर करायचे बाकी आहेत आपले. त्यात आपला सिंधुदुर्ग जिल्हा तर पूर्णच आपला फिरायचं बाकी राहिलं आहे. किल्ल्यावर जायचं बाकी आहे अजून. कधी फिरेल विश्वास तू? कधी फिरशील? लाकडं पोचल्यावर? नाही परत एक प्लॅन करू लवकरच आपण. वळ नाही काय माझा काय आईच्या गावात नुसता वळ. हँडल दमडून ठेव फक्त. कोकण 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 कोकण. आणि गरमी एवढी वाढली आहे ना, आता आपल्या कॅमेराच्या बॅटरीत आहे ना ऑटोमॅटिक ड्रेन होत आहेत पटपट. मी आहे ना जिथे चान्स भेटेल, जिथे कुठे सावली येईल ना तिथं असं रेकॉर्ड करतो आहे. पण मेल्यांनी आजूबाजूला झाडं ठेवलीच नाही आहेत रस्त्यावरती. सावली सोडा, सावलीचं हे पण नाही. दुपारचे वाजले 12:30 आणि आपण आता पोचलो चिपळूणमध्ये. 45 किलोमीटरची राईड आपली बाकी आहे अजून. झांटे काजू तो अनुस्वार नसला ना आईच्या गावा संपला विषय. फायनली चिपळूणच्या ट्रॅफिकमधून जरासा बाहेर आलो आपण. प्रमाणापेक्षा बाहेरची गरमी आहे रे बाबा, प्रमाणापेक्षा बाहेरची गरमी. कुठे चुकून थांबलो की खतम, विषय संपला. घामाने भिजला म्हणून समजा. आणि ह्या अशा भयंकर गरम रस्त्यावरती ना असे तरंग दिसत आहेत मला अक्षरशः. रस्ता पूर्ण असा डोलण्यासारखा दिसतोय मला. खेड आता 3 किलोमीटरवरती आलेलं आहे आपलं. भोसते घाट समाप्त. बाव्या भोसते घाट. आता खेडमध्ये आपण करतोय एंटर. इकडे आहे ते खेड रेल्वे स्टेशन आपल्या डाव्या हाताला. आणि आपल्याला जायचं सरळ भरणा नाकाला. इथं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट उगवतवाडीसाठी. उगवतवाडी ना हां हो, तिकडे शाळा आहे का ती? मग शाळेची लोकेशन एवढीच माहिती आहे फक्त. हां, तिकडे शाळेच्या इथेच पोचायचं बोलले मला ते. हां हां, एकदम सह्याद्रीच्या कुशीमध्ये गाव आहे रे ह्याचं एकदम. काका इथून उगवतवाडीसाठी वरती राहते हिशोबात. निकेत भाई कुठल्या डोंगर दऱ्यामध्ये राहतोस रे? चला रे बाप रे. कुठे अंड्या कुठे राहतोस? सरळ जाऊन लेफ्ट मारू. काका इथे अनिकेत मोरे कोण राहतो? अनिकेत मोरे. हा बघा ही, हां बुलेट त्याचीच आहे. हाच आहे ना घर? ठीक आहे. हां फायनली आपण आपल्या मित्राच्या घरी पोहोचलेले आहेत. पुढच्या नंतर बघू. चला का फार चांगलं वाटलं भेटून. ठाण्याला तर भेटतो तुम्हाला मी. हां, एवढा आलो मी रिकाम हाताला, इथे काय घेऊन पण नाही आलं. चला आपण ठाण्याला भेटू काका. चला चला जातो सावकाश. हो अरे संध्याकाळ. हो सरळ पुढून मग पोलादपूरपासून माहिती आहे मला रस्ता. हां तेच मला ते एक दिवस सुट्टी भेटली नाही ना त्या कारणाने. चला का होतं जर सिद्ध होय. अनिकेतला सांगा निघाला. चला तर हे होतं आपलं अनिकेत आपल्या मित्राचं गाव. हो आता मॅप लावून जावं लागणार आहे. चल रे. अरे बापरे जामच लांब आहे रे आपण खेडपासून. एकदा कॅमेऱ्याच्या अँगल परत एकदा चेक करून घेऊ रे बाबा. मंडळी आपण होतो आता खेडमधील देवघर या गावात उगवतवाडीत. आपण आपल्या मित्राच्या घरी होतो काल शेमगाव चौला. आणि रात्री होता चांगला नमनचा कार्यक्रम. तर आज तारीख आहे 21 मार्च 2025.
आणि आपण राईड करत आहोत मालवण ते मुंबई. आज आपला दिवस आहे दुसरा. काल आहे ना कसं झालं, ऊन एवढं आहे ना, तर एका स्टेजमध्ये मालवण ते मुंबई करणं पॉसिबल नव्हतं आणि आपल्याकडे एक दिवस सुट्टी एक्स्ट्रा होती. तर आपण बोललो की खेडला आपल्या घरी मित्राच्या घरी पालखी येते, तर आपण त्याच्या घरी थांबूनच जाऊया. चला, नेटवर्क आलं. एकतर त्याच्या गावात नेटवर्कसाठी आहे ना या नाक्यावरती यावं लागायचं, पण जवळ त्याच्या बाजूलाच त्याचं घर होतं म्हणून काय टेन्शन नव्हतं. दरवेळी आपण आहे ना कॅमेरा सेटिंग चेंज करायला विसरून जातो रे. आता कॅमेरा सेटिंग आपली प्रो मोडमध्ये टाकली आहे आपण. आता निवांत आपला ऑडिओ आहे ना क्लिअर येईल एकदम, माहिती आहे का. ऑटो मोडमध्ये असतो ना कॅमेरा, तर आपला बाहेरचा जो हवेचा जो साऊंड आहे ना, तो एवढा भयंकर रेकॉर्ड होतो ह्याच्यामध्ये. बरेच जण बोलले ते हवेचा आवाज आहे ना जरा कमी कर. चला, तर आपली ही राईड आहे ना आपण आपल्या भरणा नाक्यापर्यंत कंटिन्यू करू. इकडची ही वाट आहे ना, हे 2 किल्ल्यांवर जाते. इथे एक इथे महिमंडनगड एक आहे, एक रसाळगड आहे. आजूबाजूला अजून 4-5 किल्ले अजून आहेत. तर आपल्याच मित्राचं गाव आहे या वाड्यात खेडमध्ये, तर एक दिवस हे किल्ले भटकंती करायला नक्की येणार इकडे मी. चला, तर सकाळचे वाजलेत बरोबर 8:30 आणि आपण आता पोचलो आहे खेडच्या भरणे नाकावर. इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट आपल्या ठाण्यासाठी. अरे शापत, मसाल्याचा मिरचीचा ठेचा सरळ लागला रे नाकाला आपल्या. जाऊ द्या. हां, चला, तर फायनली आपला NH66 गोवा मुंबई हायवे. तर एकदा स्टेटस चेक करून घेऊया. आपल्या गाडीत पेट्रोल 3 गाडी आहे, पॉवर पेट्रोल. आणि इथून टोटल डिस्टन्स आहे 220 किलोमीटर. अरायविंग टायमिंग दाखवत आहे आपलं 4-4.5 तास. म्हणजे आपलं जे टोटल डिस्टन्स होतं 234 किलोमीटरचं. तर आता ना कोकणामध्ये आहे ना ऑलमोस्ट सगळ्या गावांचा शिमगा आहे ना आता संपत आला आणि सगळेच चाकरमाने निघालेत आहे ना आपापल्या गावाला. तर गावातून एवढ्या 4 व्हीलर पाहिल्या होत्या जाताना. तर इथून आता पहिला लागेल तर आपल्याला कशेडी बोगदा लागेल. पेट्रोल तर आहे, तरी आपण पेट्रोल आहे ना इथून फुल करून घेऊ. जर इथे पॉवर पेट्रोल मिळालं तर. समोर एक इंडियन ऑइलचं दिसतं आहे पेट्रोल पंप. तर ह्यांच्याकडे पॉवर पेट्रोल जर अवेलेबल असेल XP, इंडियन ऑइलचा XP 95, तर आपण इथूनच फुल करून घेऊ. पनवेल आहे इथून 166 किलोमीटर. तर इथून तरी आहे ना आपला हायवे ना सगळे बोलत चांगला आहे. तर बघू कितपत चांगला आहे. आपण तर कशेडीपर्यंत फर्स्ट टाईम जाणार आहेत. पोलादपूरपासून ते पुढचा पूर्ण रस्ता आपल्याला तोंडपाठ आहे. पहिलं पेट्रोल. आता आपली तर सकाळचा नाश्ता तर झालं आहे त्याच्या घरी आपला चहा टोस्ट. आता आपल्या गाडीचा नाश्ता बाकी आहे. तर आपण आपली जी राईड आहे ना बरोबर 8 वाजता सुरू केलेली. टोटल डिस्टन्स होतं जवळ 235 किलोमीटरचं. तर आजचा आहे ना एकदम सिम्पल प्लॅन आहे. आपल्या या हायवेवरती गाडी गप्प लेफ्टला ठेवायची आणि 60-70च्या स्पीडला क्रूज करत आरामात आपल्याला ठाण्यापर्यंत जायचं आहे. चला, तर लाईफमध्ये पहिल्यांदा आपला कशेडी बोगदा. लाईट्स ऑन करावे लागतील आपले. बापरे, खूपच मोठा आहे रे. तर बरोबर 9 वाजता आपण कशेडी बोगद्यामध्ये आहे. अजून तरी इथून बरोबर 200 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आपलं ठाण्यापर्यंतचं. तर लाईफमध्ये आपण फर्स्ट टाईम कशेडी बोगद्याचा एक्सपिरियन्स करत आहोत. आणि हा संपला बोगदा. हा शोरात काम चालू आहे. चल रे, पेट्रोल पंप पाहिजे आपल्याला. तर सकाळचे बरोबर वाजले 9:15 आणि आपण आहोत आता पोलादपूरमध्ये. हा आहे पोलादपूरचा अंडरग्राऊंड बायपास. तर पोलादपूरपासून आपली टोटल 190 किलोमीटरची राईड आहे ना बाकी आहे.
आणि इथून आपल्याला अजून पेट्रोल पंप शोधायचं आहे. तर पेट्रोल आहे आपल्या गाडीमध्ये महाडपर्यंत तर जाईल आपली गाडी, पण मध्ये जर पॉवर पेट्रोल भेटलं तर फुल करून घ्यायचं आहे आपल्याला. पोलादपूरला आलो ना तर मला आहे ना आमची जी सातारा महाबळेश्वरची राईड आहे ना ती आठवली. तो आहे ना पूर्ण जेवढे पण फुटेज होते ना साताऱ्यापर्यंतचे जेवढे घेतलेले बरोबर नव्हते आले. 3 तासाची स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड झालेली. तर तो साताऱ्याचा व्लॉग आहे ना तो माझ्याकडून काय बनलाच नाही. तर तो व्लॉग करायला परत जाईन मी साताऱ्याला आणि आंबेनळी घाटमार्गे आम्ही रिटर्न आलेलो आणि पूर्ण घाटामध्ये घाटापासून ते खाली उतरेपर्यंत आहे ना स्लो मोशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड झाली आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये. तर मी ते व्हिडिओच डिलीट करून टाकले सरळ. तर मागच्या वेळेनं हा रस्ता महाडपर्यंत एवढा सुंदर रस्ता आहे ना आणि पूर्ण कॅप्चर करत राहून गेलेला आपला. तर इथेच आपली बडबड असणार आहे महाडपर्यंत आपली माणगावपर्यंत आपली. माणगावपर्यंत एवढा छान रस्ता होता आणि सगळ्यात फालतू व्हिडिओ आत्तापर्यंतची रेकॉर्ड केलेली मी 3 तासाची स्लो मोशन व्हिडिओ आपला प्रतापगड किल्ल्यापासून ते आंबेनळी घाट ते पोलादपूरला उतरायपासून ते माणगावपर्यंत पूर्ण 3 तासची स्लो मोशन रेकॉर्ड झाली आणि थोबाड्यात मारून घ्यायची मन झाली मला तेव्हा. बोला अरे यार एवढा छान रस्ता आपण मिस केला तर परत कधी या रस्त्यावर यायला होणार, येणं होणार. तर फायनली आपली ती पण इच्छा पूर्ण झाली या रस्त्यावरती पुन्हा एकदा राईड करण्याची. हा रोड आहे ना मी माणगावपर्यंत पूर्ण रेकॉर्ड करणार आहे. मागच्या वेळची राहिलेली कस आहे ना आणि मागच्या वेळी मी आलो होतो रे नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आलो होतो मागच्या वर्षी. तर इथे पूर्ण ग्रीनरी आकाश पूर्ण निळं असं काय वातावरण होतं ते आणि तो चुकला. काही हरकत नाही, यावर्षी आपण पुन्हा सातारा राईड करू आणि पुन्हा हा रस्ता तेव्हा कवर करायला येऊ. तेव्हा किती भारी रस्ता होता रे बाबा, एकदम सुंदर. आता कसं गवत जरा सोनेरी झालं आहे तर एवढं काय हे नाही दिसत. अरे यार पेट्रोल पंप आहे पण त्या बाजूला आहे. हो आहे यांच्याकडे पॉवर आहे. इकडेच भरून घेऊया. युटर्न पावर. चला आपल्या गाडीची पण पेटपूजा झाली, आपली पण घरातून निघताना पेटपूजा झाली होती. तर इथून टोटल आता 180 किलोमीटरची आपली राईड बाकी आहे ठाण्यापर्यंत. चला बॅक टू द ट्रॅक. आणि अशा राईडच्या वेळेला पॉवर पेट्रोल टाकतो ना आपण तर आहे ना एक परफॉर्मन्स कळून येतो गाडीचा. आपला इंजिन कसं परफॉर्म करतं एक जाणवतं आपल्याला, फील होतं बॉडीला की आपली गाडी कितीचा ॲव्हरेज दिला आपल्याला रस्त्याला. तर आपल्याला आपली जी अँटॉक आहे ना पॉवर पेट्रोल टाकतो ना आपण तर हायवेला आपल्याला 55चा ॲव्हरेज 50 ते 55च्या दरम्यानचा ॲव्हरेज देते आपल्याला हायवेला. तर आहे ना आज फ्रायडे आहेत, मुंबईपासून इकडे जाणारे बरेच रायडर दिसत आहेत पण इथून तर तिकडे परत मुंबईला जाताना कुठे रायडर नाही, मीच आहे. महाड आलं ना तर आठवतं सगळ्यात पहिला आपला रायगड किल्ला. आपण आपल्या जीवनात आहे ना 6 वेळा व्हिजिट केला आहे. जितक्या वेळ पण रायगडला गेलो ना तितकं मन नाही भरतं, सारखं यायचं मन करतं रायगडला. तर एकदा परत आपली रायगडची राईड करायला आपण आहे ना रिटर्न येऊ. रायगड आहे ना बाईकने आहे ना एकदा ट्रॅव्हल केलं होतं, ते पण रात्रीच्या वेळेला 2018मध्ये जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा होता 6 जूनला. तेव्हा मी मित्रांसोबत अशी पहिली बाईक राईड केलेली, लाईफमधली पहिली बाईक राईड होती माझी ती. तेव्हा मागे पिलियनर होतो मी आणि ती आम्ही रात्री राईड केलेली, रात्री 12-1च्या दरम्यान. आम्ही भीती पण वाटली तेव्हा, असं काय गाडी बाईकचं वगैरे काय माहिती नव्हतं, रस्त्याचा पण अंदाज नव्हता. आणि तेव्हा 2018ला हे कितीचं काम असेल तेव्हा इथे 2018च्या दरम्यान इथे भयंकर काम चालू होते. आणि तेव्हा रात्री आम्ही हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे हा मुंबई गोवा हायवे आम्ही बाईकने केला होता. ते पण मागे आमच्याकडे काय हे हेल्मेट नाही, रायडिंग जॅकेट नाही, एकदम आहे ना टॉप लेवलची रिस्क होती ना त्यावरती आम्ही ती राईड केली होती. महाडपासून आहे ना आपली
ठाण्यापर्यंत 171 किलोमीटरची राईड बाकी आहे अजून. मला इकडे ना हा रस्ता बघायला जाम आवडतो. हे महाडचा हा जो पूर्ण असा यू टर्न आहे ना, पूर्ण हा तिथपर्यंत जातो असा. आणि तिकडचे ते गांधारपल्ले लेणी. बरोबर उच्चारलं ना मी? हो बरोबर उच्चारलं रे. भरपूर वेळ या रोडने आलो एस टीने वगैरे. आपण आपल्याला दापोली जातो तेव्हा पण याच रोडने जातो आपण. तर हा रोड बघायला एवढा मस्त वाटतं ना. हा एवढा यू टर्न आहे मोठा एवढा. आणि इथेच वरती आहेत आपले गांधारपल्ले लेणी. तर जेव्हा कधी फुर्सतमध्ये वेळ असेल तेव्हा या लेण्या बघायला नक्की येईल. बऱ्याच वेळा आहे ना, जेव्हा शाळेची वगैरे ट्रिप यायची आमची तेव्हापासून आणि लहानपणापासून या रोडने जातोय ना, तर या लेण्या दिसत आहेत. अजून तिकडे आम्ही व्हिजिट नाही केली आहे. तर होप तो दिवस लवकरच येऊ दे जेव्हा हे गांधारपल्ले लेणी आपण व्हिजिट करू. आता सध्या उन्हाळा आहे ना, तर उन्हाळ्यामध्ये आता कुठली राईड करू असा विचार करतोय. कारण 11 ते 5च्या दरम्यान राईड आहे ना, ते पण एन्टॉर्कवरती. वा जाम भयंकर भयंकर राईड करू शकतो. पण कुठे आणि राईड करू शकतो असं काही नाही, हळूहळू पण करू शकतो राईड. पण रस्त्यावरचे जे गरम वाफ आहेत ना, जेव्हा असे गळ्यापर्यंत येतात ना इथे, ते भयंकर वाटतं. एकदम पूर्ण गरम हवा आपल्या असं वाटतं गळा कापून जाते एक आहे. ते वाफ नको वाटतात. आणि ते कुठेतरी रस्त्यात जातोय ना, एक उष्णता डोळ्यांवरती पण येते. एकतर आपल्याकडे सनग्लासेस नाहीत, तर सनग्लासेस आपण लवकरच घेऊ. ट्रॅफिक वाढला जरा थांबलो तर पनवेल आहे इथून 120 किलोमीटरवरती. आणि आपल्या ठाण्याचा जो अरायव्हिंग टायमिंग दाखवतोय तो 3 तास 46 पावणे 4 तास. तर या बाजूने आहे ना बरेचसे हेवी व्हेकल जात आहेत. तर आपण तेच काम आपलं लेफ्ट साईडला राहायचं, हळूहळू चालत राहायचं. तर आता माणगावपर्यंत आपली राईड कंटिन्यू करू. तर माणगावचा तर बोर्ड दिसला. माणगाव आहे 24 किलोमीटर. 24 किलोमीटरला हार्डली 20 मिनटं लागतील जायला अजून. तर आहे ना, एकंदरीत आपली ही कोकणची जी कोस्टल राईड होती ती खऱ्या अर्थाने ना आज पूर्ण होते. इथं वन वे सुरू झाला आहे म्हणजे आता माणगाव जवळ आलं आहे आपलं. तर आता भूक जाम लागली आहे. माणगावला वडापाव खायचे. आता इथून आहे ना नॉर्मल झालं, कारण इथे हा बघा हे आमचं असं. तर इथून तर आता ना नॉर्मल जाऊया. इथून काय जास्त ओव्हरटेक करायला भेटणार नाही. आणि समोरून ओव्हरटेक करणारे ना इथे तोंडी जास्त आहेत. अशा इथून ते आता खायचे तर नॉर्मलच जाऊया आपण आपलं. तर दिव्यागर श्रीवर्धन हरिहरेश्वर जायचं असेल तर इथून आहे लेफ्ट. मुंबईकडून तर आहे राईट. आणि इथे लागली आपली माणगावची ट्रॅफिक. इथंच कुठेतरी आपला वडापाववाला आहे. कुठे आहे तो वडापाववाला? एकदम जस्ट डेपोच्या आहे ना बाजूलाच आहे तो वडापाववाला. अबा आला. त्याच्याकडे दुकानात काय नाव वगैरे काही नाही आहे. नावात काही आहे. वडापाव चांगला आहे इकडचा. तर कॅमेऱ्याची बॅटरी पण चार्ज करायची आहे. आणि सकाळचे वाजलेत बरोबर 10 वाजून. चला तर आपली पेटपूजा पण झाली आहे. माणगाव बस डेपोच्या एकदम बाजूलाच हा वडापाववाला आहे. दरवेळी येतो इकडेच वडापाव खातो. सकाळचे वाजले 10:30 आणि आपण माणगावात सोडले पेटपूजा करून इकडे. तर इथून ते अजून आपली बरोबर 140 किलोमीटरची राईड अजून बाकी आहे. तर सकाळपासून आपण आहे ना 90 किलोमीटरचं डिस्टन्स आहे ना कवर केले. 90 किलोमीटर नंतर आपण ब्रेक घेतला एक. तर इथून तरी आपण आहे ना आता 50 किलोमीटरचं डिस्टन्स कवर करू, मग एक ब्रेक घेऊ. चला कोलाड तर क्रॉस केले. होप सो पुढे डायव्हर्जन एवढे जास्त नको, आता कमी डायव्हर्जन असू दे. आणि फ्यूल इंडिकेटर एकदा चेक करून घेऊ आपलं. अजून आहेत 1 2 3 4 गाड्या आहेत अजून. आणि आपली टोटल जी राईड आहे ती 115 किलोमीटरची बाकी आहे अजून. माणगावपासून ते आपण 25 किलोमीटर पार केलेत. तर आपण आता आहे ना आपल्या कोकण कोस्टलची राईड केली ना, त्यावर थोडेसे गप्पा मारूयात. पण लास्ट वीक केली होती आपली कोकण कोस्टल राईड. वन ऑफ द आपली ड्रीम राईड आपण कंप्लीट केली लास्ट वीक शिमग्याच्या निमित्ताने. ते पण कोकण कोस्टल राईड करायचा असा काय विचार नव्हता, पण आपल्याकडे सुट्ट्या बाकी होत्या. आता काय करायचं तर विचार केला आपण आपली जी कोकणची कोस्टल राईड आहे ना तेच करून टाकूयात. तर ऋषीला पण सुट्टी होती, दोघांचं ठरलं कोकण कोस्टल राईड करायचं.
तर ही राईड अशी आहे ना घाई गडबडीतच झाली. म्हणजे एकंदरीत म्हणा की रस्ते माहिती करून घ्यायलाच आम्ही ही मुंबई ते गोवा कोकणची कोस्टल राईड केली. तर कोकण कोस्टल राईड आहे ना आता आपण पुन्हा करणार आहोत, पण उलट बाजूने करायचा विचार आहे. पहिला आपण सरळ जाणार गोव्याला, कारण गोव्याला आपण लास्ट टाइम थांबलो नव्हतो. तर विचार आहे की याच वर्षी करायचं आपली परत कोकण कोस्टल राईड, पण उलट. आपण आता पाली फाट्याला पोचलो आहे, बरोबर आहे ना. आपण माणगावपासून ते पाली फाट्यापर्यंत बरोबर 40 किलोमीटर कवर केलेत आणि आपली ही शेवटची 100 किलोमीटरची आपला डिस्टन्स आहे तो आपला बाकी आहे. फायनली शेवटचे 100 किलोमीटर्स. तर अरायविंग टायमिंग तर दाखवते 2.5 तास. हां, डायव्हर्जन वगैरे आहेत मध्ये, आपली स्पीड कमी होणार, त्यात थोडंसं ट्रॅफिक वगैरे बरोबर दाखवते. म्हणजे आपण ती गणपतीची आपली राईड होती ना मागे, गणपती स्पेशल, तेव्हा आपण ती फर्स्ट सोलो राईड केली होती आपली आणि त्यावरती आपले ना चांगले व्ह्यूज आले होते. तर आतापर्यंत आपली जर व्हिडिओ आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट बनवून ठेवा. आपले आता 300 सबस्क्रायबर्स होत आलेत. हिला काय झालं? चालू हो रे परमेश्वरा. यार काय प्रॉब्लेम झाला यार, स्टार्ट नाही होते. एक भाव मित्र आले मदत करायला. गेले तर आहे ना, पेंटचं आहे ना थोडा आधी आहे आपण, आणि आपली गाडीत आहे ना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर गावातली पोरं आहेत ना अशी मदतीला आली आहेत. ते तिकडे 1.5 किलोमीटर गाडी ढकलत आणली पोरांनी आपली. माहिती मी. चल, ठाण्याला कधी पण आले ना मला की इंस्टाग्रामला मेसेज करा, ठीक आहे? नाही तर व्हॉट्सअप आहे, फोन करा सर्व मला, ठीक आहे? चल, थँक्यू. हां, थँक्यू. चल, दुपारचे आहे ना 2:45 झालेत आणि अजून आपण पेणपर्यंत पण नाही पोचलो आहे. आता इथेच आपल्याला 1.5 तास वाया गेला आहे मस्तपैकी, कारण आपल्या गाडीत झाला होता प्रॉब्लेम, गाडी स्टार्टच होत नव्हती. गाडी इथपर्यंत आली आणि अचानक आहे ना धक्के मारायला लागली. गाडी इथपर्यंत येऊन धक्के मारायला लागली आणि ह्या पेट्रोल पंपच्या आधीच गाडी बंद. आणि मला धक्का मारताना या 3 पोरांनी बघितला आणि ही पोरं आहे ना देवासारखी धावत आली माझ्यासाठी. गाडी बिचारे ढकलत घेऊन गेले बिचारे. त्याला बोललं मी धक्का मारतो. नाही नाही दादा मी करतो, दादा मी करतो. आणि कसली अपेक्षा न करता ह्यांनी आहे ना जी मदत केली आहे ना तशी आपली शहरातली पोरं करणार पण नाहीत, माहिती आहेत का? तरी कोकणातली पोरं अशी आहेत, बिचाऱ्यांना लग्नाची पत्रिका वाटायला जायचं होतं, ते पत्रिका उशिरा ते बोलून पत्रिका नंतर वाटू, पहिलं आपल्या गाडीचं काम करू. बिचाऱ्यांना फक्त थंडा प्यायलो आहे. तर भावांनो, तुम्ही जर व्हिडिओ जर बघत असाल ना, तुम्हाला मनापासून थँक्स. चल रे लैला, तुला झाले तरी काय, परत घरी जायची इच्छा नाही वाटतं तुला? इथेच मध्ये बंद पडतेस की काय आहे? घरी जायची अजिबात इच्छा नाही ना? इथून ते पुढचं आपल्याला हायवे आपल्याला माहिती आहे, तर मॅपची काही गरज लागणार नाही. तर इथून पण आता आपल्याला घरी जायला 2.5 तास तरी लागतील. 3 वाजलेत, संध्याकाळ होईल, आपल्याला घरी जायला 5 तरी वाजतील आता. तर जे आहे ना आता माझ्यासोबत झालं ते कोणासोबतही होऊ शकतं. तर आहे ना आपले कर्म सगळे चांगले ठेवा, लोकांची मदत करा, मोठ्यांचा आदर करा. तर तुम्ही असे जगाच्या दुनियेच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात अडकले असाल ना, नाहीतर तुमच्यावरती काय संकट आलं ना, देव अशा स्वरूपात धावत येतो. ते पण 3 देव आले धावत. आपल्यापेक्षा वयाने लहान पोरं होती, पण जी आपली गाडी चालू होईपर्यंत शेवटपर्यंत माझ्यासोबत थांबली ती पोरं. सॅल्यूट भावांनो. आणि अशीच पोरं जाम पुढे जातात. दुपारचे ना बरोबर वाजले 3 आणि आपण आहोत आता वडखळमध्ये.
तर दुपारचे वाजलेत बरोबर 1 आणि आपण आहोत आता वडखळमध्ये. तर आपण लास्ट म्हणजे अलिबाग राईड केली होती ती इथूनच केली होती. तर अलिबागची कोणी व्हिडिओ बघत नसेल तर इथे बघा आय बटनमध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही आपल्या अलिबाग सिरीज बघू शकता आणि आपल्या चॅनलला चांगल्या प्रकारे सपोर्ट करू शकता तुम्ही. चल रे लैला, घाबरवू नकोस रे बापरे. परत बंद पडलेली चालू झाली बाबा. ए ठाण्यापर्यंत घेऊन चल रे बाबा मला, ठाण्यापर्यंत घेऊन चल. जाम फाटली माझी. आता आहे ना मला गाडी स्पीड ब्रेकरवरती पण स्लो करता येणार नाही, कारण स्पीड ब्रेकरवर गाडी स्लो होते, गाडी सरळ बंद. आता मध्ये गाडी बंद पडली ना तिथे खरं फाटून हातात आलेली माझी. एक तर बोललं बंद नका पडूस रे, आता बंद खरं सिरियसली बंद नका पडूस, कारण आता बंद पडली ना महागात पडायची मला. तर भावांनो आपली गाडी आहे ना सारखी धक्के मारते. आता मध्ये तर कुठे बंद ठेवली ना गाडी तर गाडी बंदच पडेल असं वाटतंय मला. तर असं वाटतं आहे त्या स्पीडमध्ये हिला मी कसं तरी ठाण्यापर्यंत घेऊन जाऊ. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आपण आता कर्नाळामध्ये. पनवेल काय इथून जवळच आहे, पनवेल ते अजून ठाणे अजून 50 किलोमीटर. तर आपण आपली राईड आहे ना ही मालवण ते मुंबईची ती आपण इकडेच एंड करतो आहे, कारण गाडीमध्ये मेजर प्रॉब्लेम आला. तर आता ब्लॉगिंग काय जमणार नाही आपल्याला, व्हिडिओ शूट करणं वगैरे. गाडी आपल्याला ना कशी बशी तरी ठाण्याला घेऊन जायची आहे. एवढी मस्तपैकी कोकण कोस्टल राईड केलीस, आता इथं गेल्या ठाण्याला छान सर्व्हिस करून घ्यायचे बाबा हिला, कारण बरेच फिरायचं हिच्यावरती मला आतून. कारण लैलाला सोबत घेऊन आता बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे मला लैलाला घेऊन. तर लांबच्या पल्ल्यामध्ये काही अडचण नको यायला, तर ठाण्याला गेल्यावरती परत एकदा सर्व्हिस करणार छानपैकी हिला. आता एवढ्या जवळ आलेस तर आता बंद नको पडू रे लैला. ठाणे काय तर लांब नाही आहे, इथून हार्डली 50 किलोमीटर असेल ठाणे. तर लैला इज्जत बचाले भाई, घर जवळ आले, घरी गेल्यावर बंद पडायची पड, इथे मध्ये कुठे पडू नका. अरे बापरे परत धक्के खाली. गाणं तुझ्या चल. साईडला. तर आता कर्नाळात आपण क्रॉस केला, आता पनवेल काय लागेलच. तर आपण हा व्हिडिओ आहे ना आपला इथेच एंड करतोय. तुम्हाला जर ही मालवण ते मुंबई आणि आपली कोकण कोस्टल सिरीज जर व्हिडिओ आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओजला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की आपल्या सपोर्ट करा सबस्क्राईब करून. आणि मी तुम्हाला भेटेल अशा पुढच्या एका नवीन राईडमध्ये. खाली तरी आपल्याला पुढच्या आता मोठ्या राईड्स करायच्या आहेतच. आणि आता उन्हाळा खूप आहे तर राईड थोडे अवॉइड करेन मी, कारण गाडीचे असे थोडे मेजर प्रॉब्लेम होत आहेत. या व्हिडिओपुरतं एवढंच. मी तुम्हाला भेटेन पुढच्या एका नवीन मोठ्या ब्लॉगमध्ये. तर सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि जय श्रीराम.